नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज स्वामी काज गुरु भक्ति स्वामी काज गुरु भक्ति स्वामी पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति हीच विष्णूची महापूजा पितृवचन पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति हेच विष्णूची
स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन ऐका, पितृवचन ऐका, बोल नका पितृवचन सेवापती ऐकायलात ना. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती इतक्यातच दोन व्हायलेत. स्वामी काज गुरु भक्ती इतक्यातच दोन झाले दृष्टांत इतक्याच मध्ये. आता त्याचा विस्तार करायचा पुढे राहील. स्वामी काज गुरु भक्ती दोन विषय होतात, दोन दृष्टांत होतात त्याच्यामध्ये. पितृवचन सेवापती याच्यामध्ये सुद्धा दोन दृष्टांत आहेत. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. आता काय हेची विष्णूची सकारात्मक, शंका करायची नाही, विषयांतर करायचं नाही. हेची विष्णूची पूजा नाही, महापूजा. आपण ऐकतो पण ऐकणं ज्ञानकथा अवघेची ऐकती पण एक कोवी आहे. काय हो ते पुढे ऐकलंच ऐकत नाही, मग काय होते श्रवणाची माती, मातोड. ऐकल्याचं काय होते, मातोड होऊन जाते. जीव लावून नाही ऐकल्या. त्या बोला कीर्तन करायला लावायचं, दुसऱ्यानं बोलायचं आणि मलमल करायची काही धिंगाण आहे. ते काही नाही, केल्यावानी वाटतंय, बरं दिसल्यावानी बरं दिसतंय, पण फायदा काही नाही. आणि दक्षतापूर्वक श्रवण केलं की त्याचा फायदा होतो. श्रवण म्हणजे ऐकणे. श्रवण म्हणजे फार काही
भीती वाटेल असा शब्द काही मानू नका. श्रवण म्हणजे ऐकणे. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा. पूजा नाही, महापूजा. आज महापूजेचा तुम्हाला भाव कोणीतरी पूजा केलणारे सांगताल. मी केलीच नाही तर सांगू काय. पंढरपूरला पांडुरंगाची यथासांग महापूजा जर करायची असतं त्याला वेळ किती लागतो, त्याला खर्च किती लागतो आणि त्याला बुकिंग केव्हापासून लागते हे त्यालाच माहीत. बरं का, काम पडलं तर तिकडे जा. हेची विष्णूची महापूजा. याच्यात अनुभव दुसरा नाहीच. अनुभव नाही काय, दुजा म्हणजे दुसरा. अनुभव नाही दुजा. चला पुढलं चरण. सत्य बोले. हां, कीर्तनाची सवय झाली, सांगणाराला सांगण्याची सवय. कीर्तनकाराला कीर्तन करायची सवय. घेणार नाही, देणार नाही. त्याच्यातलं काही घ्यायचं नाही, द्यायचे. बरं, काय म्हणतं आपलं, काय चाललं? सत्य बोले. हां 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 हां, सत्य बोले मुखे. हां, दुसरं असं दुःख म्हणलं की अंतःकरण भरून येते. कालचा प्रसंग माहीत आहे तुम्हाला, उकळतचा. मी गेलो होतो, मला जाऊन येवस्तोर ते प्रसंग माहीत झाल्यामुळं मला डोळ्याला पाणी खणलंच नाही. दुःखी अनिकाच्या. पहिली गोष्ट लक्षात असू द्या, धावतं लक्षात ठेवू नका, पक्क लक्षात ठेवा. सत्य बोले वाचे एक. आता पुढं दुसरं आहे, दुःखी अनिकाच्या दुःखी हेच विष्णूची महापूजा. दुसरं नाहीच काही, तेच आहे. अनुभव नाही तुझा. आता निश्चयाचे 3 चरण आहेत का? हां, कोण्या माणसानं कोण्या क्षेत्रातला निश्चय केला की त्याला ते फळ मिळाल्या वाचून राहतच नाही. म्हणजे तुमचा निश्चय कसा आहे बघा. आता आपल्या निवडणुकीत म्हणलेलं तुम्ही ऐकलेलं आहे, निश्चय पक्का शिक्का. ते ऐकलेलं आहे तुम्ही. काय मी सांगत बसवलं आणि इतके तुम्ही काही येडे नाही. निश्चय, आपला निश्चय कसा आहे बघावा. दुसऱ्याला बोलण्याची गरज नाही, रागावायची गरज नाही, काहीच म्हणायची गरज नाही. तुमचं ध्येय आहे तेच फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे, दुसरं नाही. तुम्ही निश्चय केला तेच. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हेची विष्णूची महापूजा. अनुभव दुसरा नाहीच, हे अनुभवच आहे. विठ्ठला 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 विठ्ठला.
करू प्रथम पांडुरंगा करो दोसरे चरणा संतांजिया दोसरे चरणा संतांजिया करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या सेवेच्या प्रारंभी ज्या भगवंतामुळे या भगवंताने ज्या सृष्टी निर्माण केली, सृष्टी आधी नव्हती बरं का, सृष्टी आधी नव्हती, सृष्टी निर्माण केली. आणि निर्माण कशाने केली ते बुवा एकलाच होता. त्या बुवाला काही कर्मच न गेलं. काही माणसं कर्मण गेल्यावर काहीतरी खेळ खेळतात. मी काही खेळलो नाही, पण मला माहिती आहे खेळलो नाही. भाकरी मिळायच्या पंचायती वस्त्र मिळायच्या पंचायती ते खेळ कुठलं आले, पण पाहिलेलं आहे. एकलं कर्मच न गेलं. मग कर्मण केल्यावर तू काय करतो का? काय आहे का माध्यम तुझा करायचा? कर्मण गेल्यावर काहीतरी करतो का? हसू नको, कोणतंही तरी सांग, तू सांग. तुम्हाला कर्मतेच काय किंवा सगळ्याला कर्मतेच काय, पण त्या बुवाला कर्मच न गेलंय. कर्मच न गेल्यावर मग त्याने हे सगळं केलंय. एकले न कंठे एकले न कटेची म्हणून आयने तारंगाने भौतिक भिन्न भिन्न लाघविया कर्मच न गेल्यावर मग त्यांनी विचार केला काहीतरी खेळ मांडावा. कर्मणूक व्हावी. निळवरांची ओळणे एकले न कंठेची म्हणून येणे केली निर्माण. किती भुवन? 14 भुवन. हे आपण भुवनातच आहे. मृत्यूलोकाचं भुवन आहे. स्वर्ग मृत्यू आता असे भुवन 14 भुवन आहेत. एकच भुवन आहे असं आपणाला वाटते. मला आठवणच राहत नाही ना. काय महाराज कीर्तन करायचा केवढा थाट असते. त्याच्या पुढी करणं, त्याच्या पुढी माईक करणं, सगळ्याला ऐकू जाणं. काय काय चालला होता विषय आपला? कर्मच न गेलं. मग
ह्यानी एवढं विश्व निर्माण केले, त्या विश्वगुरु परमात्माला आपण प्रथमतः नमस्कार केला पाहिजेत. पंढरीरायाने सगळं विश्व निर्माण केलं, आता त्याच्यात विषयांतर करत बसत नाही. तुझा काय विषय आहे ते करील. आता तुम्ही सांगितलं किंवा आम्ही ह्याच्या सगळ्या तयारीत हे बरं का, तुम्ही कसं तरी काय घोडा पाणी केल्याने तसं करताल तर तसं करू नका. सूचना दिल्यावर आम्ही बी सावध असतोच ना. तर त्या भगवंताला नमस्कार केला पाहिजे. त्यानंच हे सगळं निर्माण केले. त्याच्या इतका मोठा कोणीच नाही, त्याच्या इतका मोठा तोच आहे. इंद्र चंद्र महेंद्र याचे जी पूजिती श्रुती शास्त्रे, ह्याला सगळे काही भजत असताल तर त्या भगवंताला, म्हणून त्याला नमस्कार. आणि त्याचे भक्त जे आहेत, त्या भगवंताचे जे भक्त आहेत अतिशय प्रिय भगवंताला, ते म्हणजे ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी आदी महान महान महात्मे ते भगवंताला आवड. दुसरे चरण या संत महात्म्यांचं दुसरा नमस्कार. आणि आजचा जो प्रसंग आहे तो प्रसंग काय, आज काय श्राद्ध नाही, पुण्यतिथी नाही, जन्म उत्सव नाही कोण्या देवाचा संताचा. मग आज आहे काय, हे तुम्ही कीर्तनाचा प्रारंभ ठेवला, हे सगळं यथासांग केले, सर्वांना आमंत्रित केले, हे सगळं आहे काय. मग हे त्यांना त्या संभाजीनगरहून त्या दिवशी येता आलं नाही, गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर मग त्यांच्या मनामध्ये गुरुपौर्णिमेचं महत्त्व आपणाला कळावं. आणि कोणत्याही गोष्टी माणसाला कळणं गेले की त्यानं दुसऱ्याला विचारावं, पुसावं. ज्ञानोबाराय म्हणतात ना, ज्ञानदेव पुसे चाड. चाड म्हणजे गरज, चाड म्हणजे गरज. गरज आपली गरज काय काय माणसं काहीच कळत नाही, ठोका मला कळत आहे असा आविर्भाव आणणं चांगलं आहे का? ते पोकळ आहे का नाही? नुसतं डोसकं पोकळ, 12 हात वेळून मिरवायला त्या डोक्यात काहीच नाही, आणि मला सगळंच कळत आहे असा आव्हाने. हे चांगलं आहे का? चांगलं नाही. पुसलं पाहिजेत. मला कळत नाही हे मला सांगा, याची माहिती मला घाला म्हणलं पाहिजे ना. म्हणत नाही, कळत नाही, पुन्हा लईच मजा येते. त्याचे माणसं ओळखूसुद्धा येतात. तुला ओळखू येत नाहीत का विष्णू? म्हणायचं नसते, म्हणायचं नसते, पण ओळखू येते. हे सगळं बोगासच आहे. कपड्यानं चांगलं सजलं आहे, बघा नाही, कपड्यानं चांगलं सजलं आहे, पण त्याचं सगळं काय मधातून काय भाग बोगास 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 आहे. कपड्यानं खूप सजलं म्हणजे काय झालं? तो एका ठिकाणी महाराजांचं सुद्धा असं म्हणणं आहे, ऊपर से तो बहुत बनी. कबीरजी म्हणतात अंतराम जाने, वरून खास छान दिसायले पण मधातलं कोणाला ठाव आहे? ऊपर से तो बहुत बनी. आणि दुसरं प्रमाण हे तुकोबारायचं आहे, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामानं बुजबुज करायला मधात. कोणत्या शिष्याकडून किती पैसे हपकावे, आणि तिथं शिष्य मिळावे महाराज चंगट. शिष्य चंगटन हा लोभी. काय म्हणा त्याचं कवा चांगलं होईल? म्हणून तुकोबाराय म्हणले, असे गुरु आणि शिष्य विठोबाचे दोघं. असं त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ते पुरुषोत्तम महाराज कोणीतरी काय त्यांनी हे म्हणलं, असं ऐकलं का तुम्ही? हां, त्या शिष्याच्या संपत्तीवर याचा डोळा, याच्यातलं काही मला मिळालं, निदान गाडी तरी घेऊन द्यावं काही कीर्तनाला. सगळा पांचट धंदा आहे का चांगला आहे? हां, भिवू नका म्हणायला. आपण तसं नसावून बोलाय काय हरकत नाही. मग आपण तसा खरकटान बोलू लागल्यावर म्हणतील हो ठाऊक आहे, म्हणताल काय नाही? ठाऊक आहे महाराज, ठाऊक आहे, गज बसा. असो विषयांतर नको.
देवाला नमस्कार, संत महात्म्यांना नमस्कार. आणि आपण आज व्यास पौर्णिमेचं झालं नाही म्हणून त्यांना माहिती पाहिजे, म्हणले माहिती पाहिजे. तुम्ही जरा पटकन आवरता, तुम्ही याच्याबद्दल थोडंसं बोला. तर गुरुपौर्णिमा ही जी काल झाली ना, या गुरुपौर्णिमेचं फार महत्त्व आहे. अनादिकालापासून महत्त्व आहे, आजच नाही, 10-5 पिढ्याच्या अलीकड पलीकड नाही, अनादिकालापासून. व्यास महर्षी जन्माला आले तेव्हापासून गुरुपौर्णिमेचं महत्त्व हे देवानी केले, संतांनी केले. व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा हिचं नाव आहे. मग या गुरुपौर्णिमेला काय करावं? ज्याचे त्याचे कोण कोणाचे असतील त्याचे त्यांनी आपल्या आपल्या गुरुचा काय करावा? हां, पूजन करावं. मला वाटते तुम्ही कवाय म्हणता, एखाद्या वेळेस तरी बापू म्हणतील, मग ते म्हणाले म्हणजे मग कीर्तनाला जाऊन नको म्हणतील ते. होय बापू, दुसऱ्याला म्हण जाऊ का, तुम्हाला काही म्हण जाऊ नको, बरं तसं करू, तसं करू. मग प्रत्येकाने आपल्या आपल्या कोण ज्याचे गुरु असतील. आता हे मुलं एवढे जे तयार झालेत ना, फाट वाजितेत, किती संतोष देतात, वाजितावळी किती आपण संतुष्ट होतो. हे उगेचे उगे झाले काय? यांना गुरु होते, त्या गुरुनी यांना भरवलं. काय भरवलं? चिमणी जसं आपल्या पिलाला भरवती तसे गुरु मुलायला भरवतात, वाजण्यामध्ये भरवतात, गाण्यामध्ये भरवतात. तसं नाही, तसं नाही, त्याचा अंतरा हा आहे, याचा अंतरा तो आहे. इतकं वरी गेलं पाहिजे, इतकं खाली आलं पाहिजे. हे गायनाचार्य म्हणजे गायनाचार्याला गायनाचार्य गुरु असतो, त्यांच्यापासून ते शिकलेले. मृदंग कोणाकडून शिकला तो त्याचा गुरु, गायन कोण शिकलं ते त्यांचे गुरु. आता काय सांगायचं राहिलं? कोणतीही विद्या असेल, पांचाळाकडे बसून 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 कोण सुतारकी शिकली. काय झालं हसायला? असं काय नाही का? आहे ना, महाराज ते सुतारकी करतात, मी उलूसी करून बघू लागलो. त्यांच्यापाशी बसावं लागते, मात्र बसावं लागतं. कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे जाल तर तो अभ्यास होतोच. ते त्यांचे गुरु. गायनाचार्यांचे गुरु, मृदंगाचार्यांचे गुरु, कीर्तनकाराचे गुरु. आता असे सगळे गुरु तुम्हाला किती माहीत आहे मी काय सांगू. भागवतामध्ये असे किती गुरु आहेत? 24. आणि 15 वाढविले, ते बरोबर आहेत. कोणी सांगितलंच नव्हतं, असून सांगत नाहीत. 15 आणि मिळून किती झाले? 15 आणि 24 पटकून म्हणाय ना काय. हां, 4 साला एक कमी म्हणा, 29 म्हणू नका. जसं शिक्षण असेल तसं, जसं शिक्षण असेल तसं. आता पूर्वीच्या आमच्या माता अशिक्षित होत्या, त्याला 60 म्हणायचं नाही, मग त्या काय म्हणीत? 3 काय म्हणायच्या? 3 ते गुत्ते घ्यायचे, ते मालकाकडून पैसे आले की वाटून घ्यायचे. केवढ्याला घेतलं तर 3 घेतले. त्याला 60 ॲक्च्युअली 60 म्हणायचं येत नाही, काय करावं. आणि आहे ती वस्तू जे आहे ते खरं आहे. आता आपणाला गुरु शोधायचे जात. गुरु बरं का, प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु आहे. महाराज काही माणसाला चाडण नळच बसवा येत नव्हतं, मग त्याने याचं सांगायचं असं चाडण नळ बसवावं, असा हमामा असं फोडून निघत आहे रान. 2 मधून 3 जातावळी सावटाकीत जायचं असते, पुन्हा फोडीत यायचं का नाही? फटफोडीत यायचं. गुरु आहेत महाराज. व्यापारामध्ये गुरु आमचे
जास्त परिचयाचे, प्रेमाचे, तुमच्यासुद्धा प्रेमाचे होते. त्यांचं नाव व्यक्त करायचं म्हणजे दत्तराव शेळके. काय महाराज, बापूची आडत मोठी होती त्या काळाला. धारासुरकर बापू, त्यांच्या आडतीमध्ये हा मुलगा दत्तराव शेळके म्हणाय कशाला राहायला? बिछायताला पाणी द्यायला. कशाला? आलेल्या बिछायताला पाणी द्यायला. आणि त्यांचे गुरुवर येते हे बापू बघितले असतात कोणी तुम्ही? धारासुरकर बापू बघितले? तगडा आगडी, मोठी आडत, मोठं सगळं वागणं भारदस्त सगळं. मग त्यांच्या हाताखाली राहून राहून इतकं सुंदर जीवन जगून मग दत्तराव हे शेळके दत्तराव. वा, हाय 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 हाय. हे तुमच्या गोष्ट माहितीच आहे ना. तुम्हालाही काही पटाव ना. आता मी हळूहळू तिकडं नेतो, गुरुपौर्णिमेकडं नेतो, नाही असं नाही. हां, पण हे पटण्याकरता सांगायलो. त्यांचे गुरु त्या क्षेत्रातले महाराज इतके विनम्र वागले. दत्तराव मोठी माणसं झाले. माझ्या समोरचा माणूस, त्याची सासरवाडी म्हणजे मिरखेलच आहे दत्तराव शेळक्यांची. हे काय गुरु, शेतीमध्ये गुरु, व्यापारामध्ये गुरु, त्यांच्यापासून मी शिकलो, हे त्यांचीच कृपा आहे असं म्हणून कृतज्ञता व्यक्त करणं. हे माझे गुरु आहेत. जो जो जयाचा घेतला गुण, हा उघडच आहे. तो गुरु केला जाण. तो रीतच शील प्रमाण आहे, कोणी चूक म्हणू शकत नाही. गुरु शिया ज्याचा जो जो गुण घेतला तो माणसाचा काय गुरु. देवासंग बोलायला भेले नाही अर्जुन. काय म्हणले तुम्ही? मनाला वाटलं ते मारून टाका म्हणतात तुम्ही. अहो, मला किती धनुर्विद्या द्रोणाचार्यांनी शिकविली. आपल्या पोटच्या लेकराकडे कमी लक्ष होतं, पण अर्जुनाकडे लक्ष होतं. द्रोणाचार्य फार कृतज्ञ आणि कृतज्ञ इतकाच परमार्थ आहे. आता किती पालहार करायचा असला ते करा, पण परमार्थ किती आहे? कृतज्ञता आणि कृतज्ञता. आता मी कीर्तनाला आम्हाला गोसायचं काही झोळी मागणं, मस्त खाणं राहणं, पण हे कीर्तनाचं हे मी महाराजामुळे जमलं. गुरुवर्य. आणि मी पाण्याच्या घोटाला पाणी फिरवायचं असलं तर कधी काय माझा उच्चार निघते? गुरुवर्य, गुरुवर्य. पण गुरुवर्य जरी असले तर त्या काळाला काही माणसांनी काही बोललं तर मी बोलत नव्हतो. काही माणसं खूप बोलू लागले, पण मी बोललो नाही. आमचे इसातकरी एक बोलले नाही, ते उलट म्हणीत महाराज होता. कसं कळलं मला? आपण बोलायचं नाही. कोणी काही बोलू द्या, आपण बोलायचं नाही. आता असे विविध क्षेत्रामध्ये कोण असतात? गुरु असतात. गुरु मानलंच पाहिजे. त्याच्याकडून जो गुण घेतला, तो गुरु. अर्जुन म्हणतात, मी जेणे हा धनुर्वेद दिधला. त्या एवढ्या उपकार करणाऱ्याला मी वधू मध्ये सांगायले तुम्ही हे सगळं वद्य वदन. नाही, मी नाही वदणार. ज्ञानेश्वरी वाचतच नाही महाराज. दरिद्री लोक ज्ञानेश्वरी कसे काय वाचतात? त्यांना वेळच नाही ना. वाचली तर पारायण परत वाचतात. त्याला कळल कसं? त्याला डोकं कुठं? म्हणून अर्थाची ज्ञानेश्वरी वाची जा. अर्थाची घरोघर ज्ञानी होताल तुम्ही. अर्थाची ज्ञानेश्वरी, अर्थाचा गाथा आणि अर्थाचं एकनाथी सगळे माणसं घरोघरी. पळापळी करायची गरजच नाही. लहा परमार्थाला पळतात ना लोक, अशी काही गरज नाही. पण ते कळून घेत नाहीत, पटवून घेत नाहीत, बरं का. मग अर्जुन द्रोणाचार्य गुरु आहेत, पण कशाचे गुरु आहेत? धनुर्वेदातले गुरु. ते अध्यात्म गुरु नाहीत, ते निज गुरु नाहीत, कलेतले गुरु. युद्धात कला असती महाराज. इतकी कला प्रवीण झाले की ते परीक्षा घेत असताना म्हणले, तुला काय दिसतंय? तुला काय दिसतंय म्हणल्यावर ते सगळे म्हणू लागले, मला झाडच दिसतंय आणि काय दिसतंय आणि काय नाही. पण खरा अर्जुन विंधान करणारा असल्यामुळे तो म्हणला, मला काही दिसत नाही,
फक्त तो पक्षी दिसतो आणि पक्षी दिसण्यापेक्षा त्याचा मला कंठ दिसतो. अरे वा, तरी बोलली परीक्षा. लगेच म्हणले हा मग लगेच. असा लाकडाचा पक्षी ठेवला होता बरोबर कंठावरच. हे गुरुमहिमा आहे, गुरुमहिमा आहे. आत्ताही महाराज काही काही आमचे माणसं सणाराच्या संगतीला लागले. पैसाच पैसा, पैसाच पैसा, सण 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 सण. तुम्ही करून बघत नाही त्याला काय नाही इलाज आहे. बघा तुम्ही व्यापार करून. एक चाळणी आली, काय ते बखळ आले, आडत जरी टाकली तर काय आली, चाळणीन गोरक्षण हान तोन ते सगळं जाऊन जाऊन काय उरल ते. आणि तुम्ही सोनं 2-4 क्विंटल घेऊन टाका. किती घेऊन टाका? 2-4 क्विंटल. आता काय बोलायले, तुमच्या तोंडाला हात लावा काय. आम्ही 5 घरा मला मागे. रामकृष्ण हरी. कशी मजा आहे बघ. आता 55 मध्ये काही जणांनी घेतलं मग 94-95 झालं किती कोण टाकलं. निमेच पैसे, निमाच फायदा. चाळणी नाही, गोरक्षण नाही, पावतीन हेन तेन पुस्तकन ते काही आरतीमध्ये बराचसा पसारा लागतो बरं का. मला ज्ञान नाही, पण मी ते माझे शिष्य आहेत, आडते शिष्य आहेत, सुवर्णकार शिष्य आहेत, खूप शिष्य आहेत. काही निस्ते रिकामे शिष्य आहेत. त्याचं काय नाव, 3 प्रकारचे शिष्य. कधी त्रिपुटी करी जाऊ. त्रिपुटीला इसरत नव्हते रंगनाथ गुरुजी परभणीकर. त्रिपुटी, त्रिपुटी म्हणजे उत्तम, मध्यम, कनिष्ठ. उत्तम शिष्याला काहीच बोलावं लागत नाही. मध्यम शिष्या सांगून करतो. आणि कनिष्ठ शिष्या रिकाम्या रिकाम्या रिकाम्या. रिकाम्या शिष्या एकाला 2 झाल्यावर खिडखिड करतात का नाही. दरिद्री काळामध्ये मला दुकानावर जावं लागत होतं आणि 3 शिष्या न्यावं लागत होत्या. किती? 3. गोड तेलाची, खोबऱ्याची आणि राखेलाची. लाईट कोटं होते, लाईट कोटं होते. आता त्या 3 शिष्यात एका संगमंग राहिल्यावर भांडणं करीनच का त्या, किडील किडील करायच्या. तसं 3 प्रकारचे शिष्य, 3 प्रकारचे श्रोते. ऐकायला बसलेली सुद्धा, महाराज सुद्धा. त्रिपुटी ही सगळ्यालाच लागलेली. उत्तम, मध्यम, महाराज घ्या आता. उत्तम महाराज, मध्यम महाराज, अरे काय भीती वाटली का तुला? काय माहिती त्याला. रीत म्हणजे रीत. असो, असं हे त्रिपुटीनं जग भरलेलं आहे. आणि व्यास महर्षी जन्माला आले. व्यासाची उत्पत्ती बऱ्याच जणाला माहीत नाही. तर ते आम्ही काय करत होतो लहानपणी, हे कीर्तन भजन मोतीराम महाराजापासून वाढलं. पण विस्तार झाला लई गुरुवर्य मारुती महाराजापासून. मोतीराम महाराजानं जतन करून थोडं असं आकाराला आणून ठेवलं की मग ते मारुती महाराजांच्यानं काय झालं, विस्तारच झाला. जिकडं तिकडं माळी माळी. घरातल्या गाडग्याला सुद्धा माळी. काय झालं, बेकार झालं का, तुमच्या अंगावरही आले का? नाही नाही, चांगली गोष्ट आहे. माळ घालणं चांगलं गोष्ट आहे. ते बापू तर सरळ म्हणतात, बापा न घातलेली बरी रे. ते तर शियावरच येतात. ऐकलं असेल ना तुम्ही. आता मी सुद्धा म्हणायलो, तुम्ही गुरुही करू नका आणि माळे घालू नका. माळीचा गुरुच असतो, गुरु केल्यावर गुरुच असतो. पण ह्या कचाट्यात पडण्यापेक्षा मस्त कुठे लोळायचं, कोणाच्या तरी कचाट्यात राहायचं. गुरु म्हणून त्याच्या कचाट्यात वागायचं. काय माळ घातली त्याच्या कचानं मस्त मोकळा. तसं तर नग म्हणता. आणि मग कशाला करता, कशाला माळ घालता, कशाला गुरु करता? तुम्हाला आचरण गुरुची आज्ञा पाळणं करू नका ना, मोकाट राहा ना, काय होत नाही. पण सृष्टीच्या कर्माला पूर्वीगा विरोत्तमा, सृष्टीचे उपकर्मा. मी ज्ञानेश्वरी बोलतोय आणि तुम्ही ज्ञानेश्वरी, तुम्हाला मया नाही, अर्थाची ज्ञानेश्वरी वाचवा.
आता बसतर कोणी मयान घातली नाही ज्ञानेश्वरी वाचा म्हणले 4 वया तरी घ्या म्हणले. पण मी काय म्हणालो तुम्हाला मी शपथ आहे, दररोज अर्थाची ज्ञानेश्वरी वाचवा, फार तुम्हाला ज्ञान होणार. तुम्ही त्याचा विचार करू नका मी लय मूर्ख आहे म्हणून. किती मूर्ख असू द्या, ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. म्हणून मी तुम्हाला शपथ घालायलो. माझं काही घेणं येणं देणं थोडंच आहे. नाही घातलं तर माझं काही बिघडलं काय? काहीच नाही बिघडत. माझं अगदी सगळं चांगलं आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये हे निघते, सृष्टीची या उपकर्मा पूर्वी गा विरोत्तमा वेळा ऐसा ब्रह्मा. एकला होता कोणीच नव्हतं. झाडं नाही, झुडपं नाही, काय नाही, समुद्र हे तुमचे पर्वत नाही, भीमाशंकर कोणतंच नाही, एकले. आणि सृष्टीही करू न शके. मला ईश्वरालाही ओळखीत नाही, सृष्टी तर करणं लांबच राहिलं. नाही तर मला कीर्तन सांगता भान राहायचं नाही. आपल्यालाही मोठा नखरा लावू नये. गोकुळनाथात कोणी एकांती आलं तर त्याला बोलत जावं सविस्तर. पण कीर्तनाच्याच हिशोबानं पोरं जेवायचे राहतात. सगळा दोष येतो कीर्तनकारावर. म्हणजे कीर्तन मी किती वेळ करायचं रे? 2 तास. तुम्ही इथून 2 तास म्हणताल. अरे वा, तुमचं काय खरं आहे. पण मी करतो ना ते. मला टाईम सांगा आता इथून पुढचे 2 तास नाही, मागले धरून बोला. हां, 1 वाजायला 1 मिनिट मग आणखीन किती करू बाळा? तुमच्या मनात. माझ्या मनावर कसं त्यानं कार्यक्रम ठेवला आहे. खर्च आहे काही, हे खरं आलं. 5 तास करा म्हणलं, हे खरं आलं. 1:30 वाजेपर्यंत आता ये 1 वाजलाय, 5 तास करतो, हे खरं आलं बोलणं. मला काय तेच करायचं नाही रात्रंदिवस. त्याला काही काम नाही, काही नाही काही. आणि कधी कधी कोणी म्हणलं तर मी तसं म्हणून बी घ्यालो. आता तुका म्हणे, आता तुम्ही मला कसून पहा, मला जेवायला न ग म्हणले तर लई लांब नाही गाव. कीर्तनाचा आनंद घ्यायचा आणि घरी जाऊन जेवायचं. मग म्हणता येईल का नाही तुका म्हणे आता उरलो, खुर्द्यापुरता आहे नाही, शालपा कुठे नको. हे सगळं गत झालं. कोणत्याही माणसाला अन्न वस्त्र निवारा विपुल झाला महाराज. कोणी या काळामध्ये विनंती केल्याशिवाय बोलवल्याशिवाय कोणी आले? इतके मोठे निवदा असले तर कुत्रे खायला तयार आहेत का? येणे करी. मग आम्ही काय कमी समजेलात का? असो, विषयांतर नको. एकले होते तर हळूहळू सृष्टी करायची. आता मग त्यांनी काय केलं म्हणले, आता रचना करीत करायची म्हणल्यावर त्यांनी सृष्टी करणारा आपणच केला पाहिजे म्हणले. कोण म्हणले? मुख्य महाविष्णू, चैतन्याचे मूळ असं म्हणतात ना रोज. त्याने विचार केला की म्हणले आता काय करायचे, आता एकल्याला राहा वाटणं, आता सगळा पसारा करायचा, गुलगुल सगळी मजा घ्यायची. मग त्यांनी विचार केला की म्हणले आता सृष्टी करणाऱ्याला आधी आपण काय करावा? जन्म द्यावा. मग त्यांनी जन्म दिला. जन्म द्यायला का आपल्यासारखं येणं घ्यावून बेजार व्हावं लागतं. आपण लय गचा. पण त्याला काय इतका डिरा निघाला की त्यांनी श्वासोश्वास करतावेळी इतकी डिरी निघाली. कुठं? मया नाही, ब्रह्मदेवाच्या नाही. हां, असं आता तुम्हाला आता बरोबर आहे, मला मदत झाली असं म्हणलं. मग इतकी डिरी निघाली, इतकी झाली. वर गेलं की महाराज ते आणखीन एवढं कळी आली की महाराज काही दिवसाला कशामध्ये आपल्या माणसासारखी येणा घेऊन धिंगाणे करून नाही, श्वासानं त्यांच्या मस्त कमळ
कमळ झाले की कमळ ते काय झालं विकसित झालं. विकसित कमळ झाल्यावर मग मधातून एक बाळ निघालं. बाळ त्या बाळाचं नाव आहे काय हो चष्मेवाले? त्या बाळाचं नाव काय? पार्थ बर लय तू अभ्यास झाला. त्या बाळाचं नाव निघालं मग कमल नयन चतुरान. कमळासारखे डोळे आणि 4 मुख. बाळ सुंदर झाला. बाळ इतका बाळ झाला. बाप किती खुश असेल बघा. कसे बाप तर खुश राहतात. काय किती गचाळ बाप असतात महाराज. काही केलं तरी त्याला करू द्याच म्हणतात. अरे माती जाईल ते कर बाप्पा काय बी तुला. तसंच पोरगं होतं ना ते किती घाण पोरगं होतं. पण ते ज्ञानेश्वरीच्या आरंभाला धर्मक्षत्रे कुरुक्षत्रे समवेता व्युत्सव मामका पांडवा शैव किम कुर्वन्ति संजय. ते म्हातारा असं म्हणायले. ते आंधळ म्हातारा असं म्हणायले. ही ओवी म्हणलेली. ते काय करायला ते हे बोलून चालून आंधळ. काय त्याला पोराचा स्नेह होता तरी पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्राशे पुसतू म्हणे. संजय सांगे तू सांगे कुरुक्षत्रीची हे धर्मालय म्हणजे ते माझ्या आणि पाण गेले असते व्याजे झुंजाचे निवते बऱ्याचशा ओव्या. आता मला असं कीर्तन करायला लावले 17 बऱ्या उठून चाललाय. काय लक्षात राहील याच्या? म्हणून आम्ही कीर्तनातले येणं घेत नाहीत. तुम्ही भले आम्ही भलेच. कुंडली कर दारी तुमचं गाव जाणे तुम्ही मराठीकडे काही करा काय करायचं आम्हाला. पण हा म्हणला आज कीर्तन सविस्तर करायचं आणि याच्यावर बोला. हे गुरुपौर्णिमेचं का आहे ते. मग महाराज चतुरानंद जन्माला आले. चतुरानंद जन्म आलेले तर येड जन्मलेलं काय शहाणं असते का? येड बघायला तर कुठं पर्वत नाही झाड नाही झुडूप नाही सगळं पाणीच पाणी. आणि हे मधात बसलेले बाबा वरी आले. कमळातून खाली चालले. काही बघायले काय बघेल खाली सागर आहे सगळा. खाली चाललंय वरी चाललंय खाली चाललंय वरी चाललंय. काही कळणं गेलं त्याला काय म्हणतात? येड नाही तर शान म्हणतात काय? येड. पूर्वी गा विरोत्तमा वेळ आयसा ब्रह्मा. काय ओळ्या बघणत काय बघणत. ज्ञानेश्वरी वाचून वाचून मेले पण ज्ञान नाही होत. मेले महाराज काही माणसं. त्याने ज्ञानेश्वरी नाही असं तुम्हाला वाटते का? रोज सोडित होते आणि रोज बांधित होते पण काय करीत होते मला नाही ठाऊक. काय कोणत्या अध्यात चाललंय काय कोणाशी बोलते. धृतराष्ट्र वाचे संजय वाचे पण त्यांना काही कळतच नाही ना. आणि कळून घ्यायची गरज नाही. सांगितलं ना फुगा कळत नाही मला कळत नाही म्हणायची लाज. असो विषयांतर नको. मग ब्रह्मदेव कशानं हुशार होते. कोणाच्या बापाला त्याच्या पोराची चिंता लागती का नाही? आता तुम्हाला काही चिंता लागायची कारण नाही म्हणा. बागेला काय चिंता आहे आता. तुम्ही तरी काय करायली चिंता. कोणाला चिंता नाही. पण खऱ्या बापाला चिंता लागते. आपल्या लेकाची प्रगती व्हावी. सुरू बापू आहे का नाही? आपलं काही झालं ते झालं पण पोरं लय हुशार व्हावे. आता म्हणून ते घरं करायलेत परभणीला. पोरं शिकायला म्हणून सगळं इकडं काही होत आपण लेकरं शिकले पाहिजे. शिकले की ह्याजवळ येतच नाही. काय ते तिथून पैसे देतो म्हणतील पण तुझ्याकडे नगच. आता जाऊ दे आता विषयांतर नको करायला. मग म्हणले आता जमत नाही. पोरग काय आकारावर येत नाही कडे. आता पोरग काय आकारावर येत नाही. आता हे येडच राहते. आणि येडं राहिल्यावर कोणाला दोष आहे? मृदंगाचार्याला दोष आहे कधी का? हमेले नाही बापाला दोष. बापाला दोष.
बापाला दोष म्हणे, देवाला कळकळ लागली, म्हणली याला शान केलं तर बरं आहे, नाही तर हे असंच आत येड. मना प्रमाण कोणाला जमत आहे? हंसरूपी ब्रह्मा. हंसरूपी ब्रह्मा उपदे श्री हरी. हंसरूपी ब्रह्मा उपदे श्री हरी. चतुश्लोके चतुर्चारे भागवत हंसरूपी ब्रह्मा उपदे श्री हरि. हंसरूपी ब्रह्मा उपदे श्री हरि. चतुश्लोके भगवान महाविष्णूंनी काय केलं? पोरग येडत राहते म्हणून ते काय झाले? हंस झाले. हंस कळत असेल ना, बदकासारखाच प्राणी असतो, चंच वगैरे, पण बदकाच्या उच्च दर्जाची जात आहे. हंसाची जात बदकासारखी दिसते, पण बदकाच्यापेक्षा आणखीन हे वेगवेगळाले पक्षी आहेत ना, यांचे अधिकारसुद्धा आहेत. गरुडाचा अधिकार आहे, गरुड विभूती आहे देवाची. हे हंस असे. मग देवानी काय कोणतं रूप धारण केलं? हंस झाले आणि ब्रह्मदेवाला येऊन सांगू लागले, हे येड्या, आधी मी सांगायला होते हे 4 श्लोक लक्षात ठेव. किती श्लोक सांगितले हंसाच्या रूपात भगवंतानी? 4 जास्त नाही, 4 श्लोक सांगितले. ते हंस सांगू लागलं, ब्रह्मदेव ऐकू लागलं. यायला सांगायचं वाटलं, ब्रह्मदेवाला पटूच लागलं. मग ब्रह्मदेवाने ते 4 श्लोक पाठ केले, मुखोद्गत केले आणि त्याच्यावर प्रयोग सुरू केला. आता काही माणसं प्रयोगच करीन, कीर्तन करून पहा, प्रयोग करून पहा तुम्ही. कीर्तनात लई मजा असते. पहिल्यानं म्हणायचं कीर्तनकाराने, आपण काहीच घेत नाही, आणि मग उलू घ्यायचं. आणि मग समाजाचा आकार पाहून मग जसं दाबता येईल तसं मग हलक्या हातानं. फारच मजा आहे. खूप दिवसापासून मी क्षेत्रामध्ये आनंद घेतो. आज मजा आहे, पण लय म्हणू नये बरं का. हां, तर आकारांचा क्या करना आहे. एकदा कबीरजी म्हणजे विधीही महात्मा. ते विधीही महात्मा असल्यामुळे ते एक धावून कुत्रा धावून आला की काय करते माहीत नाही का, त्यानं पिंढरीच फोडली महाराजांची. भात चाललो. पण ते विधेयी महात्मा होते. कबीरजी म्हणजे महात्मा होते, मोठे महात्मा होते. ते दुसरे म्हणाले, ओ महाराज काय तुम्हाला येड लागले काय? ते बघा ना किती भळभळ रक्त चाललंय, चमडा किती लोचका धरलाय. महाराजांनी सरस सांगितलं, कुत्ता जाने चमडी जाने, मेरा क्या है उसमें. आपण करू शकत नाही तसं. ते विधेयी होते. तसं मला काय करायचं, कीर्तन करायचं, निघून जायचं. तुम्ही गोडा मी गोड. खरं सांगितलं की काही वेळेला करळ बी लागते, काही वेळेला सरळ. अय मारुद्रा, काही वेळेला सरळ करळ लागते. म्हणून आपलं गोड करावं, जास्त काही भानगडीत पडू नये. मग ते 4 श्लोक सांगितले महाराज. इतकी तयारी झाली 4 श्लोकानं. पोरग कोणाचं होतं? जडाचं होतं काय?
कांदान भाकर खाणं, रठावून ताक पिणं, झोपी जाणं. भगवान विष्णूचे मुलगा महाराज त्यांना ते 4 श्लोकामध्ये इतकं तज्ज्ञपणा आला आणि मग त्यांना सृष्टी करण्याची ताकद आली. मग निर्माण केलं. चंद्र कव्हा, सूर्य कव्हा, तारांगणे कव्हा, कव्हा कोणतं काही कोणतं. म्हणून तर महात्मे त्या भारोडा म्हणतात, पहिले कट्याचं नव्हते काय, असं आहे ना, आहे ना असं. चंद्र सूर्य हां, चंद्र काहीच नव्हतं राहू दे. हां, असं होतं. आपणाला पुढे चालायचं नाही का. मग त्याने निर्माण केली सृष्टी. मग त्या सृष्टीमध्ये करता 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 सप्त ऋषी निर्माण, 4 मनु निर्माण केले. मनुस्मृती वगैरे ग्रंथ आहेत ते. 4 मनु सनकादी असं निर्माण करीत करीत मग सप्त ऋषी कळतात का तुम्हाला? आता आकाशामध्ये दिसतात, सप्त ऋषी म्हणतात निघालेले. ते सप्त ऋषी निर्माण केले. त्या सप्त ऋषीपैकीच एक पाराशर आहेत महाराज. त्याचं नाव काय? मोठे आहेत, गणना आहे त्याची. 7 जणांमध्ये गणती आहे त्यांची. कोणाची? पाराशर. काय आम्हाला हे भजन कीर्तन नव्हते त्यावेळेला, पण श्रावणामधल्या पोथ्या असायच्या आणि त्यांची सांगता करायची. आणि त्या हरिविजय असेल तर तो श्रीधर स्वामींनी केला, आणि भक्तिविजय अशाच महात्म्याने ते ग्रंथ केले. मग ते ग्रंथ वाचतावेळी आम्हाला ते कळायचं. मग त्यांनी एक वाचक सूचक इतके नव्हते तेव्हा, रामायणापासून झाले भावार्थ रामायणापासून, पण कोणीतरी ब्राह्मण वाचून सांगायचा त्या काळी. का भाऊ ब्राह्मण आहे की नाही? ब्राह्मणाकडूनच पोथी वाचवायची. मग हळूहळू आम्ही सगळे सुरू झालो. आता ब्राह्मणाला म्हणलं घरी बसा. ते म्हणले आम्ही घरी जरी बसलो तर आम्ही शेवटी ब्राह्मण आहेत, नका आमचा लई ढेकोर येऊ देऊ. काही माणसाला ब्राह्मण म्हणले की डोकं उठतंय. अरे ब्राह्मण पूजा आहेत, त्यांना बोली जावं, असेल ते दक्षिणा दे जावं. पण ते काही दिवसाला मिळेल इतक्यानं काही पुरी होत नाही. मग परभणलाच गेलेलं जाऊ दे, हे तुमचे तुम्हीच खा. हे खूप विषयांतर होत गेलं. आता तितके मला विषयांतर करीत बसायचं नाही. मग काय निर्माण झाले? सप्त ऋषी. ज्ञानेश्वरीला विषय महाराज हे मी बोलायला होते. ज्ञानेश्वरी वाचविनं तर कोणाला कळणं गेलं तर विचारीनं कोणाला. मग काय कमी, मग काय राहिलं? मग त्याला विचारल्यावर मी त्याला विचारतो का मी, बाबा पाय गगनाला पाय टेकले रे तुझे इतक्या लवकरच? ही माणसामध्ये तयारी झाली. आता जरासं काय झालं की शर्ट फिरट सगळं हे ते की मारुतराव महाराजच आले काही. काय सांगा, आपण मारुतराव महाराज होत नाहीत बाबा, आपण त्यांचे पायीकच बरे. म्हणजे 2-3 दिवसात म्हणले मी वारकरी यावी. बरं बाबा असं मला काय करायचं. लई सोंग झाले. इतके सोंग माझ्यात पाहण्यात आहेत रोजच्या. अरे बाप रे. पण म्हणत नाही काय म्हणायचे. त्याच्यात राहून त्यांच्या संग कशाला वैर करायचं. मग त्या सप्त ऋषीमध्ये एक महान जाज्वल्य महात्मा होता. त्यांचं नाव काय? पाराशर महाराज की. पाराशर महाराज की. पाराशर. मग पाराशर महाराजांचे 7 जण होते. तेही आपल्या आपल्या ताकदीनं वेगवेगळ्या तितक्याच बरोबरीचे आहेत, पण वेगळ्या आहेत. त्यांचे बरोबरी 6 जण त्याच अधिकाराचे आहेत. तर त्या सप्त ऋषीपैकी पाराशर महाराज. आणि ते पाराशर महाराज म्हणजे पाराशर महाराजच काय बोलावं. त्याचा अधिकार काय सांगावं महाराज. आणि त्यांचा जन्म कालच्या पौर्णिमेला झाला. काल पौर्णिमा झाली ना, गुरुपौर्णिमा. म्हणून सगळं जग काय म्हणते, व्यास. पाराशराच्या पोटी कोण जन्माला आले? व्यास. मग व्यास महर्षींनी 14 विद्या, 64 कला, 4 वेद,
18 पुराण 6 शास्त्र एवढे अभ्यासू म्हणजे व्यास महर्षी. कोणाचा मुलगा? पाराशर महाराज की जय. मग पाराशर महाराजांचं आता मी जन्मचरित्र बैठकीला सांगेल, कीर्तनात नको, बैठकीला. मग त्यांच्या पोटी जन्माला आले ते कोण? व्यास महर्षी जन्माला आले, व्यास. आणि ते व्यासांचा जन्म त्या पौर्णिमेच्या दिवशी, म्हणून त्या पौर्णिमेला नाव काय आलं? अशा पौर्णिमा किती आहेत? 12. त्यापैकी आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यासांचा जन्म. मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्तात्रेयांचा जन्म. चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमंतरायाचा जन्म. असे पौर्णिमेला वीर जन्मले, शूर जन्मले, महात्मा जन्मले. मग त्या दिवशी व्यास महर्षी जन्माला आले. मग सगळं काही केलेलं आहे तर कोणाचं आहे? व्यासांचं आहे. परमार्थ ज्ञानदेव म्हणे या सगळ्या खुणा परमार्थातल्या असतात तर कोणाच्या खुणा आहेत? व्यासांच्या खुणा आहेत. 18 पुराण व्यासांची खूण आहे. म्हणून महाभारतात नाही ते कुठंच नाही असा ग्रंथ रचना करणारे ते महर्षी व्यास. महाभारत कोणी निर्माण केलं? महर्षींनी निर्माण केलेल्या महाभारतात एका प्रसंगात आयती गीता आहे. म्हणून व्यास उचिष्ट जगत्त्रय. सगळं लिखाण, सगळं पोथ्या, पुराण, परमार्थ जितका म्हणून काही असेल तितका कोणाचा आहे? व्यासांचा आहे. मग आता व्यास महाराजांना गुरु मानतात म्हणून आपण आपल्या गुरुला मानतो. त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचा उत्सव करतो. आपण केलाच पाहिजे. त्या गुरुशी त्यांनी कृतज्ञता ठेवलीच पाहिजे. शिक्षण शिकणाऱ्या मुलांनी आपल्या गुरुची कोणती विद्या असेल त्यांनी दिलेली त्यांचा गौरव त्यांनी केलाच पाहिजे. तुमचा केला का नाही? कोणाला केला काय? नसला तरी सांगावं लागतं. सांगितल्यावर करायला. आजवर नव्हतं का? होता आजवर. हां, मार्गदर्शन केल्यावर करील. त्याला कळतच नाही ते काय करील? काय माणसं सरळ म्हणतात काही नवंच काढायले. आता हे नवं आहे का? तुम्हाला माहीत नाही हे खरं आहे. हे खरं आहे. तुमची बुद्धी तिथवर गेली नाही, तुम्हाला माहीत नाही, काहीच माहीत नाही तुम्हाला. हे खरं आहे. कारण तुम्ही तिचा विचार केला नाही, अभ्यास केला नाही म्हणून नाही का? काय काढायचं? नवंच काढायचं. आमच्याकडं कोणी बी आहे. कोणी म्हणलं ना आता आम्हाला महाराज एखादा नेम पाहिजेत, रामनवमी माझ्याकडे आहे, आम्हाला एखादा नेम देता का? मी म्हणतो देतो, या तुम्ही. आम्ही त्याला कोणता नेम देऊ? सीतानवमी देऊ. सीतानवमी आम्हाला माहिती नव्हती पण आता माहीत झाली. सीताई साहेब कोण दिवशी जन्माला आल्या, कशा जन्मल्या, कशाच्या नांगराला आल्या, कोण्या सालात, कोण्या दिवशी. आता शोध करायला, शोध केल्यावर कळत असते. हे शोधच करीत नाहीत, प्रयोगच करीत नाहीत. त्यांना काय माहिती? आणि ते गप बसणार का? मग गपचे गप करणार नाहीत पण गपही बसणार नाही. पाडायले तर त्याची भिंगुळू आणि येड्याचा बाजार आहे. असो, विषयांतर नको. म्हणून व्यास पौर्णिमेचा उत्सव ठिकठिकाणी होत असतो. आपल्या गुरुची आपल्या विद्या घेतलेली त्याची कृतज्ञता म्हणून त्याचा आदर करतात. मग कोण्या क्षेत्रातला कोणाचा गुरु असेल, कोण्या जातीचा कोणाचा गुरु असेल, त्यांनी आपल्या गुरुची त्याच्यात विशेष महत्त्वाचा गुरु म्हणजे अध्यात्मगुरु. आत्मज्ञानी चोखडी संत माझी अध्यात्मविद्या शिकवित आहेत. जन्म मृत्यूच्या बाहेर काढणारी जी विद्या शिकवितात ते विशेष गुरु. आणि बाकीचे गुरु नाहीत असं कोण म्हणते? ते गुरु आहेत. पण कोणी मृदंगाचे आहेत, कोणी गायनाचे आहेत, कोणी शेती शिकविली मला, कोणी व्यापार शिकविला मला, कोणी कोणत्या विद्यात, कोणत्या कलेत असे विविध गुरु. नाही तो काय तो गुरु त्याच्या गुरुची तो निंदा करतो, त्याच्या गुरुची तो निंदा करतो. असा एक थर आहे, असा एक स्तर आहे.
की त्याला राहवतच नाही कोणाचे तरी फाटके जोडे चघळल्याशिवाय त्याला राहवतच नाही. दोगुरु तसा मोगुरु असन तसन तसं. आणि ह्या माणसाचाच अभंगामध्ये एका ठिकाणी उल्लेख केला आहे मागाय तुकोबारायने, चघळी वाहना. माहीत नाही काय की कोणालाच हे अभंग गात्यातला. चघळी वाहना माघारिया बांडा सुना, बांड कुत्र विठाल विठाल. कोणी कोणाला मानित तर तू हो कुठं दुखायला. कोणी कोणाच्या आपल्या आपल्या श्रद्धेनं कोणी कोणावर निष्ठा ठेवील त्याची मर्जी राहिली. पण याचं लय अंग दुखत आहे, बारीक ठणकते मग घेते क्षेत्र कोणाचे तरी असं आहे. मग कोणी कोणाच्या गुरुची निंदा करायची नाही. त्याची त्याची श्रद्धा आहे, ज्याची त्याची विचार आहे, ज्याची त्याची भक्ती आहे. तू कोण मधात अंतर आणणारा. आणि तो अंतर केलं तरी त्याची निष्ठा असल्यावर ते तुला ढळते का. देवाला नाही ढळला ते मनुष्य. तुकोबारायचा गुरु शिष्य देवाला नाही जो मानलं निळोबारायने. जाय म्हणले तू ब्रह्मांड नायक असतील तरी मला माहीत नाही, तुला बोलिले का. प्रार्थल्या वाचोनी आपलं सविस्तर सांगता सांगता विषयांतर होता होता आपल्या कीर्तनाची वेळ झाली. आपला मुख्य अभंग जशाचा तसाच आहे. म्हणून तुकोबारायांनी या अभंगात सांगितलं, हे येडे हो, विष्णूची महापूजा हीच आहे. स्वामी स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवा पाती, अभंगाच्या सुरुवातीलाच महाराजांनी सुंदर आणखीन असं सत्य अक्षर लिहून ठेवले. सुंदर सत्य अक्षर स्वामी. आता स्वामी म्हणले की तुमची बऱ्याच जणांची भावना आहे. स्वामी म्हणजे बऱ्याच जणांची अशी भावना असते की स्वामी म्हणजे लांबलचक दाढी, स्वामी म्हणजे भगवे कपडे, स्वामी म्हणजे जटा, स्वामी म्हणजे असं तुमचा समज असेल. कोण सांगते असा समज नाही असं आहे म्हणून? कोणी सांगा याच्यातल्या, कोणी सांगा. तू सांगू शकत नाही. जे शाळा शिकलेले सांगू शकतील, तू शाळातले शिकला नाहीस ना. स्वामी म्हणजे काय? दाढी जटा किंवा एखादा मठ मोठा भले आगडम बबडम, हे तुकोबारायचा अर्थ नाही.
काही माणसाला अर्थ कळणं गेलं की काय होत असते? अरे अर्थ कळणं गेल्यावर काय होते? अनर्थ म्हण की. अर्थ कळणं गेल्यावर काय होते? अर्थाचा अनर्थ होते. आता स्वामीचा आपणाला अर्थ लावायचा आहे ना. हे मालक म्हणजे आणखीन खाली आणून सांगा. ज्याचा आपण साल घेतले, ज्याची आपण महिन्याला पगार घेतो, त्याचं नाव काय? मालक आहे ते आपला. स्वामी म्हणजे असा अर्थ नाही की दाढी जटा मठपीठ हे काय डोक्यात घ्यायचं कारण नाही, पण घेतात म्हणून असं सांगावं लागते. स्वामी म्हणजे ज्याची आपण पगार खातो, ज्याच्या इथं महिन्यानं राहतो. मी सालानं राहिलेला आहे. पूर्वीचे साल फार कठीण असायचे. आता त्यांनी साल करायला ठेवलेली झडती घेतली, त्याची झडती यायलाही आली आता. असं म्हणतो मी माझ्या मालकायला तिकडं. म्हणजे माणूसच तुम्ही लई झडती घेतली रे लोकांची, म्हणून आता तुम्हाला ही येळ आली असं म्हणतो मी. हां, तर खऱ्या अर्थानं ज्याची पगार खातो त्याचा धंदा इमान नितबारे करावं का थाको माको? हे मारुतरावला म्हणायला थाको माको. सालाचे पैसे आधी घ्यायचे, 12 रुपये 12 पायल्या जेवारी महिना घ्यायचा आणि कामच करायचं नाही इमानदारीनं. दोषकावर वजे त्याचा माल खाणं, त्याची सेवा न करणं. तो स्वामी आहे आपला, त्यानं पगार दिली. स्वामीचे मनोभाव. हां स्वामीचे मनोभाव. हां आहे ते बरोबर. न चुकीचे. त्याच्या मनासारखं आणखीन केलं पाहिजे. एरते पांडवा वाणिज्य करणे, बरोबर आहे तुमचं प्रमाण. पण पैसे घ्यायचे आणि कामच करायचं नाही राजा. आम्ही इमानदारीनं काम केलो. आम्ही काही दिवसाला मालकासारखे मालकच झालो. वा, क्या बात. मालकासंग शेवट करतावळी कसा असावं? हसी खुशीनं असावं का भांडणं? नाही तुम्ही आगावच लिहिले. मी पडी केली तरी मी पडी केलीच नाही. हे काय बोलणं झालं का? हे बायकोला आणायला जायचं तर पडी केली, कुठं कोणाच्या लग्नाला जायची आली तर पडी केली. त्या बुवानं पड्या मांडून ठेवल्या. आता नाही ते, आता लगेच बदललं. आता सगळंच बदललं. म्हणून त्याच्या संग तुम्ही करायची, त्याचे पैसे द्यायचे नाहीत, पैसे घेऊन पळून जायचं. हे स्वामी काज आहे का रे? हे स्वामी काज आहे का? महाराज खुशीनं हिशोब करायचा. आता मला राहायचं नाही तसं नका म्हणून. कुठे राहायला तर तसं राहण्यापेक्षा आम्ही वाढवून देतो. किती? 4 पायले महिने. नाही आता मला नोकरी करायची गरजच राहील नाही. मी नोकरी करणारच नाही, आणि केली तरी तुमच्या इथं करील मी. महिना वाढून द्या म्हणेल. बघा बाबा करासारखं तुमच्या. त्या मालकाला काय बोलावं लागतं? आवाजावर बोलावं लागतं गड्याला. इतकं इमानदारीनं वागेलं की महाराज काय आनंद होतो. पुसताच सोय नाही. मस्त आनंद होतो. स्वामीची सेवा मनोभावे करावी. हे स्वामी आता पुढलं तुकडा. स्वामी काज म्हणजे काम. स्वामीचं काम इमान इतबारे. आणि विष्णूची महापूजा केलेली आहे पंढरपूरला. नाही झालं तर नाही झालं, साल काठाला लाव. त्याचं साल महिने घ्यायचे, त्याचे इतके मोठे महिने घ्यायचे आणि बुडवायचं. ते हरामचे आहेत का रे? असं आहे महाराज. असं आम्ही केलं. अशी पद्धत होती जुन्या माणसाला. विचारा तुम्ही. आजही आहेत ते लोक. मग ते कोणी आता लई खाली आले असताल, वरी गेले असताल, ते मला माहीत नाही, पण आजही आहेत ते लोक. हे स्वामी काज. आता पुढे राहिली गुरुभक्ती. गुरुभक्तीमध्ये तुम्हाला खूप माहिती आहे. त्या गुरुभक्ताचे उदाहरणं. आपल्या गुरुनं सांगितलं लईच गोड झाले तरी लईच चविष्ट झालेत. आणखीन 2 मागून अन्न. काय? वडे. मच्छिंद्रनाथ महाराज. ती बाई म्हणली सोकला काय काल वडे खाल्ले म्हणून. आणखीन पुन्हा मागायला आलास. वडा पाहिजे असलेला तर देते मी. वड्याला डोळा द्यावा लागेल तुला. द्यालाच. आमचे गुरुवर्य मारुती महाराज इतकंसं सुद्धा महाराजांच्या म्हणणं ओलांडायचं नाही मोतीराम महाराजांचं. आणि मोतीराम महाराजांनी तोंड भरून म्हणायचं मारुती आहेत का? काय म्हणायचे?
इथं मारुती आहेत का? गुरुवर दरारा कोणाचा? शिष्याचा. कशामुळं? आचरणामुळं का बाता हाणण्यामुळं? आचरणामुळं. गुरु शिष्यपण सिद्धीने गुरु शिष्यपण सिद्धीने गुरु शिष्यपण शिक्षपण अमर्यादा कधी केली नाही येणे अमर्यादा कधी अमर्यादा कधी केली नाही येणे अमर्यादा नाही गुरु शिष्यपण सिद्धीने गुरु शिष्यपण सिद्धीने गुरु शिष्यपण खूप सांगायसारखा विषय आहे आपण म्हणावं. गुरु शिष्य पण कुठं सिद्धीला चाललंय का आता? नग 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 ते नग गुरु आता दुसराच करायचा आहे. दुसरा नाही आता तिसराच करायचा आहे, चौथाच करायचा आहे. काय मग पुसू नका सोंगा, इतके वाढले की पुसू नका. या बोटावरला या बोटावर नाही नाही ते येत आमचे मग महिमा मोतीराम महाराजाचे. मोतीराम महाराज शेण खा म्हणले काय? मोतीराम महाराज एकदम मोठ्याची सांगायची, डायरेक्ट लगे कोटा खाली छोटे मोठे जे. आणि अशाने किती काय केलं तर काय होते. ती व्यासांची गुरुपौर्णिमा अशा तऱ्हेनं झाली. हजारो वर्ष निघून गेले व्यासांना. व्यास म्हणजे कोण्या काळचे आहेत? द्वापार युगातले. द्वापार युगाच्याही आधीचे. असं व्यासांचा जन्म आहे आणि त्याला गुरुपौर्णिमा म्हणतात. त्याबद्दल खूप लोक आपल्या आपल्या गुरुचा गौरव केला पाहिजे. इमानदारी कृतज्ञता ठेवली पाहिजेत. आता हे कीर्तन काही आमच्यात नव्हतं. गोसाई लोक म्हणजे माझे ते लहानपणी लोक म्हणायचे ते मराठ्याच्या पाया पडत असतात काय रे भगवडोषाला. त्याला दाढ्या असायच्या, जटा असायच्या. मी म्हणीत तुमचं सगळं खरं आहे, पण त्या मोऱ्याच्या डोक्यात आहे ते तुमच्यात नाही. महाराजाला मोरे म्हणत होते महाराज. तोंड टाकून काही लोक बोलणार होते, तोंड टाकून बोलणारे लोक होते. आणि आता तुमच्या मनानं नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? आत्ताही पण जेथं ज्ञानाचा कुरुठा, जेथं ज्ञानाचा संग्रह आहे तिथं सेवा केली पाहिजे, अनन्यपणे केली पाहिजे. तुला जात पाहायची तर आधीच कशाला गेलास तिकडं मरायला? कोण जाय म्हणलं तुला? असे मग आता गुरुभक्ती इतकी सांगायसारखी आहे, इतके उदाहरणं आहेत. एकलव्य अन्य अन्य उदाहरणाचे पूर आहे, दृष्टांत खूप आहेत. पण आता आपणाला वेळ नाही. गुरुभक्ती कशी असते आणि गुरुभक्ती कळण्याकरता ज्ञानोबारायांनी ते ज्ञानेश्वरीमध्ये गुरुचे लक्षणं सांगितले, शिष्याचे लक्षणं सांगितले. हरिविजयामध्ये गुरुचे लक्षणं आहेत. शिष्य कसा असावा? संदीपनाच्या अध्यायात 20वा अध्याय. महाराज ग्रंथ पाहत नाहीत, पोत्या पाहत नाहीत आणि अर्ध्या हळकुंडानं पिवळे धमक उभे. मी कसा दिसायलो, मी कसा दिसायला, चांगला दिसायला. काय आम्हाला घेणं आहे का देणं? कोंकड का जाय ना सोगळं. आलास तर आम्ही सांगू, सांगा म्हणलास तर सांगू, नाही तर काय आम्हाला दिन जाओ. काय करणार भैया? काय करायचे आम्हाला? काय गरज पडली? तू गोड, तू गोड, तू गोड, तू 7 पिढ्या गोड. विठ्ठल आता पुढीचं चरण. सत्य बोले वाचे दुखी खरं बोलत जाओ, खरं बोलत जाओ. गाथ्यामध्ये त्याच्याबद्दल बरेच अभंग. खरे बोलले तरी जो जोडे मगळे. गाथ्याचं चिंतनच करीनात केलं तर गाथ्यावरलं भजन. 5 अभंग 25 ताली. फक्त त्या भजनामध्ये
जिरर जी दाजिरं असं म्हणीनच. बाकी तिथवर तर आलंय जवळजवळ. तिथवर जवळजवळ आलंय. तितकं काय आणखीन झालं नाही म्हणा, पण मनात आल्यावर ते करू शकतात. कोण्या माणसाला मनात आलं तर ते कपडे टाकून देऊ शकते, पण मनातच येत नाही. बरं आहे, असा धंदा आहे. असं परमार्थाचं सोंग आहे. सोंग हो नाही बाबा, सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. लक्षात असू द्या. आता सत्य बोले वाचे, खरं बोलायला नगच वाटायले. याच्या पुढी याच्या पुढी खरं बोलणं नको आहे. नकोच आहे, नकोच आहे. कोणालाही नकोच आहे, मलाही नकोच आहे. पण मला काही तेवढी गरज बी नाही बरं का. सत्य बोले वाचे. कोणाचं दुःख झाले महाराज ते पाहिलं आणि त्याचं ते सगळं ऐकण्यात आलं. डोळ्याला धारा लागू लागल्या. ते उखळतचं प्रकरण. लोकांचं दुःख झालं, बरं झालं त्याला. तुला तू काय गेलं, तुला काय मिळालं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख असावं. दुसऱ्याची कळकळा यावी, करुणा असावी. साधू पुरुषांना कळकळ असावी, करुणा असावी. नाही बरं झालं तिला, तसंच पाहिजे. तुला काय मिळालं. दुःखी हेची विष्णूची महापूजा. आता ते मला ते पतीचं सांगायचं राहिलं, आता ते राहूजा राहिलं. तर आपल्या पतीची इमान इतबारे सेवा करणं, पती हाच ईश्वर. तसं नाही महाराज, कोणाच्या आहे मागेला, कोणाच्या आहे मागेला. तुझे पती हेच आणखीन तुझे मालक, तुझा देव आहे. हा, पतिवृत्तेची देवावर सत्ता चालली, त्यानं चलविली. ती वडसावित्री माताजी होती ना पतिव्रता. तिनं सांगितलं, मी जर खरी खरी पतिव्रता असली, मी आईवडिलाची सेवा घे. तिनं एक एक गोष्ट सांगितली. यमाला फिरून आणून द्यावा लागला तिचा पती. आणि पुन्हा सांगितलं, तू सोंग करशील यमराज, तुम्ही मोठे माणसं आहेत, याचं आयुष्य किती आहे आता पुढे. तिनं पुढे आयुष्य मागून घेतलं. पुन्हा आपल्या बापाला पोरं नव्हते ते मागून घेतले. काय महाराज, त्या देवावर सत्ता गेली. म्हणून आता बी ते पतिव्रतेचं व्रत सण म्हणून येडे घालतात ना ते. कोणता तरी ती पौर्णिमाच आहे. ती पौर्णिमाच आहे. गुरुपौर्णिमा, हनुमान जयंती पौर्णिमा, दत्त जयंती पौर्णिमा, ओट जयंती पौर्णिमा, अशा पौर्णिमा थोड्याशा विशेष महात्मी करतात. म्हणून तो मुलगा म्हणला, मी असा असा कार्यक्रम ठेवायलो, मी सगळं करील आणि तुम्ही कीर्तनात हुरेव करता. नाही बाबा, मला तुम्ही जर सांगा म्हणले त्या आवरा म्हणले तर आवरितो. सांगा गंध झालं म्हणले गंध करतो. माझं काय नाही, कीर्तन माझं आहे का. तुम्ही ठेवलं आहे म्हणून नाही, कीर्तन तुमचं आहे. न्यूनते पुरते हा अभंग पूर्णपणे कसोटीनं आणखीन बघायचा असला तर खूपच आणखीन चिंतनीय आहे. पण आपला वेळही संपला आणि गुरुपौर्णिमा तेव्हापासून मानतात. तू मानायलास आता कोणाला ठाव. प्रमाण तर एक भारीचं होऊन गेले, ते तसंच राहिले. निवृत्तीराय धडधड लढतात. कोणाबद्दल. शिष्या माझा असा होऊन गेला, माझ्या जन्मात त्यांनी कधी अमर्यादा कधी केली नाही. येणे शिष्य गुरु पण सिद्धी नेले. सिद्धी म्हणजे शेवट गोड केला माझा. रडू लागले निवृत्तीराय. डोळ्याला खळखळ पाणी येऊ लागले. निवृत्तीराय ज्ञानोबाराय करता. असं हे सगळं परमार्थ लई सोपा आहे हो, पण आचरणाला अवघड आहे. सांगायला सोपा काय म्हणला म्हणगी लय सांगायला सोपा. आणि मस्त पटका वेगळाच घालायचा, कधी तुराच काढायचा, कधी इकून दोघं उभं राहायचे, इकून दोघं राहायचे. फार झालं ते इंजन वारे घ्यायचे. लय परमार्थ मस्त नखरी आणायचं. आचरणाला थोडा अवघड आहे. आणि काही काही महात्मे आचरितात, आचरण करतात. आणि ते गुरुवारी मारुती महाराजासारखे आणखीन त्या आचरणाचा आनंद घेतात. मारुती महाराजांनी हिमान इतबारे सेवा केली. कधी होऊ नाही, चू नाही. ते काय मारवाडीन, मी काय पाटील, त्या जातीवर जायचं कामच नसतंय. आणि ज्ञानोबारायांनी मोकळेपणानं सांगितले, जात वीत गोत फूल शील परमार्थामध्ये बोंबलू नका. तुका म्हणे आपल्या घरी बोंबला ते असं म्हणणं. ज्ञानोबाराय म्हणतात, घरी म्हणा. भजका त्वरित, त्याची भावनायुक्त अंतःकरण असलं पाहिजे. झाली त्याची तयारी. भजका त्वरित
नाही तर तुम्ही म्हणू शकता भजे खा त्वरित असंही होऊ शकतंय अर्थाचा अनर्थ पण होतंय होत नाही ज्ञानेश्वर आवरे नवरा